नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका राळेकर मराठीच्या तासिकेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करते. आज आपण व्याकरणामधील शब्दांच्या जाती किती आहेत हे माहीत करून घेऊया. सुरुवातीला शब्द म्हणजे काय? तर शब्द हा वाक्यातील महत्त्वपूर्ण घटक असतो. अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात. तर अक्षरांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे काय? उदाहरणार्थ प, व, न या अक्षरांना जोडून तयार होणारा शब्द म्हणजे पवन. हा अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे. पवन या शब्दाला अर्थ प्राप्त झालेला आहे. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. तर नाम, विशेषण, सर्वनाम आणि क्रियापद यांना विकारी शब्द असे म्हणतात आणि क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय व केवल प्रयोगी अव्यय यांना अविकारी शब्द असे म्हणतात. तर विकारी शब्द म्हणजे काय? वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन व विभक्तीने बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात. तर विकारी म्हणजेच बदल घडणारे. उदाहरण घेऊया. घोड्याला चणे आवडतात. तर घोडा हा मूळ शब्द आहे. घोड्या हे बदललेलं रूप आहे, म्हणजेच ते सामान्य रूप आहे आणि घोड्या या शब्दाला ला ही विभक्ती लागलेली आहे, म्हणजेच घोड्याला चणे आवडतात हे अर्थपूर्ण वाक्य तयार झालेलं आहे. आपण असं म्हणतो का? घोडा चणे आवडतात. तर ते अर्थपूर्ण वाक्य तयार होणार नाही. त्याला विभक्ती लावली तरच ते अर्थपूर्ण वाक्य तयार होणार. दुसरा अविकारी शब्द. वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन व विभक्तीने बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी शब्द असे म्हणतात. अविकारी म्हणजेच बदल न करणारे. तर अशा प्रकारे शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. तर आज आपण नाम काय आहे हे शिकणार आहोत. नामाची व्याख्या पाहूया. व्यक्ती, स्थळ, वस्तू किंवा प्राणी यांना उद्देशून जे नाव ठेवलेले असते त्यांना नाम असे म्हणतात. तर कोणती? व्यक्ती, स्थळ, वस्तू किंवा प्राणी यांना उद्देशून जे नाव ठेवलेले असते त्यांना नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा. व्यक्तींची नावे. राम, कृष्ण, जय, समर्थ, रमेश ही व्यक्तींची नावे झाली. स्थळांची नावे. घर, शाळा, गाव, बगीचा, बाजार ही स्थळांची नावे आहेत. वस्तूंची नावे. पेन, पेन्सिल, पुस्तक, वही, खडू. तर प्राण्यांची नावे. कुत्रा, मांजर, हत्ती, गाय ही. तर वस्तू या शब्दांच्या अर्थामध्ये सर्व प्रकारचे पदार्थ, प्राणी व त्याच्या अंगी असणारे गुणधर्म, भावभावना यांचा समावेश होतो. पहा उदाहरण. परीक्षेत चांगले गुण मिळाले की तुम्हाला आनंद होतो. तर आनंद हे नाम पण आहे आणि भाव पण आहे. आनंद, तुम्हाला खूप आनंद झालेला असतो तर आनंद हा भाव आहे आणि प्रेम ही भावना असते. तर नामाचं आपण उदाहरण घेऊया. हिमालय उंच पर्वत आहे. हिमालय हे नाम आहे. तर कोणतं? स्थळवाचक नाम आहे. आपण व्याख्येमध्ये शिकलेलोच आहोत. दुसरं उदाहरण पहा. मयूर आंबा खातो. मयूर व आंबा हे दोन्ही नाम आहेत. मयूर हे मुलाचं नाव आहे, म्हणजेच ते व्यक्तिवाचक नाम, आणि आंबा हे फळाचं नाम आहे तर ते वस्तुवाचक नाम आहे. तिसरं उदाहरण आपण आपल्या पुस्तकातलंच घेऊया.
कविता राऊतमुळे हर्सुल सावरपाड्याला आनंद झाला. तर कविता राऊत, हर्सुल सावरपाडा आणि आनंद हे सर्व नाम आहेत. तर कविता राऊत व्यक्तिवाचक नाम, हर्सुल सावरपाडा हे स्थळवाचक नाम आहे आणि आनंद हा भाव आहे, तर भाववाचक नाम आहे ते. तर अशा प्रकारे आज आपण नामाची व्याख्या शिकलेलो आहोत. तर सर्वांनी याचा सराव करावा आणि नामाची 5 उदाहरणे लिहावी. धन्यवाद.